आनंदी मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की शेवटी आनंदीने आता ह्या तोतया गुरुजींचा पर्दाफाश केलेला असतो आणि समिधाच्या वर्षश्राद्धाचे जे विधी आहेत ते युगंधरच्या संमतीने पार पाडलेले असतात आणि त्यानंतर कशा पद्धतीने विघ्न ऋत्विकने आणलेला आहे हे सुद्धा आपल्याला याच्या भागात पाहायचं आहे। गुरुजी आलेले असतात आणि गुरुजी आनंदीला आता इथे मोठ्या मालकीनबाई म्हणून नमस्कार करत असतात। आनंदी म्हणत असते, मी मालकीनबाई नाहीये, गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं म्हणून मी लगेचच मालकीन होत नाही, तुम्ही मला आनंदीताई म्हटलं तरी सुद्धा चालेल, असं म्हणून आता लगेचच शिर्के आनंदीचं कौतुक करत असतात आणि म्हणत असतात, किती छान बोलतेस ग आनंदी। सगळेजण आता वर्षश्राद्धाची तयारी करू लागलेले असतात। गुरुजींना सगळं वेळेत पाहिजे असतं, पण इकडे मात्र विद्याधर ढाराढोर ढोरत असतो आणि तेवढ्यातच आता धनश्री त्याला उठवण्याचं काम करते। अहो असं काय करताय, उठा ना लवकर, आज समिता वहिनीचं श्राद्ध आहे, त्यासाठी सगळेजण तयारी करतायत, तुम्हाला आवरायचं नाही का, जा पटकन हातपाय तोंड धुवून घ्या, मी तुमच्याकरिता कापडं काढून ठेवते। अगं ये धने ग बस ना जरा, किती आणि कशा पद्धतीने किरकिर करायलीस, जरा ग बसणार आहेस का। अहो असं काय करताय, आज इथे मी तुमच्या पुढे हात जोडते आणि तुम्हाला पाया पडते, तुम्हाला मी इथे विनंती करते, आज ना कोणताही तमाशा तुम्ही करू नका। हे बघा समिताताईचं आणि तुमचं नातं किती चांगलं आहे हे तुम्हाला पण माहिती ना। अगं हो ग, ते मला सगळं माहिती, पण तुला एक गोष्ट सांगू का, आज तर त्या वर्षश्राद्धामध्ये राडा होणारच आहे ना, पण तुम्ही का नाही कशामुळे उगाचच त्या श्राद्धामध्ये राडा करताय। हे बघा समिता वहिनी तर तुमच्यासाठी चांगल्या होत्या ना, अगं ती तर माझ्यासाठी चांगली होतीच ग, पण आता इथे जे काही घडतंय ना त्यात तर राडा झाल्याशिवाय माझ्या जीवाला काही चैन पडणार नाही बघ धने। बघच तू, मी आवरून तर येणारच आहे ग खाली, पण राडा झाला ना तर माझ्या काळजाला चांगली थंडक पडणार आहे बघ, आणि त्या युगंधर दादाला सुद्धा जन्माची अद्दल घडणार आहे बघ, असं म्हणून आता लगेचच म्हणत असतो, वादळ तर येणारच आहे आणि ते सुद्धा लवकरच। दुसरीकडे आपण पाहतो सगळेजण आता पांढरी वस्त्र नेसून आलेले असतात। गुरुजींना मात्र खूप जास्त घाई झालेली असते। गुरुजी म्हणत असतात, चला 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 लवकर चला, सगळं साहित्य इथे आणून ठेवा, हे बघा मुहूर्ताची वेळ टळायला नको, आणि मालक साहेबांना सुद्धा बोलवा। आता आनंदी पाहत असते, इथे मात्र गुरुजी एका बाजूला ह्या सगळ्यांना ऑर्डर्स देत असतात तर दुसरीकडे फोनवर सुद्धा बोलत असतात। फोनवर हे श्राद्ध झालं की आणखी 2-3 श्राद्ध त्यांना असतात आणि त्यामुळे त्यांची ही धांदल उडालेली असते। तर हे गुरुजी नसून एक तोतया गुरुजीचा आहे असं वाटायला लागले। आता सगळेजण इथे कामाला लागलेले असतात। शिल्पा जातीनं लक्ष देत असते, समिताचा फोटो आणून ठेवलेला असतो, त्या फोटोला हार वगैरे घालून ठेवलेला असतो आणि त्यानंतर आता लवकरात लवकर ही पूजा सुरू होणार असते। मग आता ज्या ज्या गोष्टी लागणार असतात त्या त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित ठेवलेल्या असतात। तेवढ्यातच गुरुजींना अजून एक फोन येतो आणि गुरुजींना अजून एक फोन आल्यानंतर गुरुजी म्हणत असतात, हे बघा काळजी करू नका, इथलं श्राद्ध संपलं की लगेचच मी तुमच्याकडे श्राद्धासाठी येणार आहे, तुम्हाला काळजी वगैरे करण्याची काहीही गरज नाही, असं सुद्धा ताबडतोब गुरुजी बोलत असतात। आणि त्यानंतर लगेचच आता म्हणत असतात, हो हो मी येतोय, तुम्ही काळजी करू नका, फक्त सांगितलेल्या सगळ्या काही वस्तू आणि ते सगळं काही तुम्ही घेऊन या, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात। त्यानंतर आता मालक साहेबांना बोलवा, पटकन बोलवा, असं ते म्हणत असतात। आणि त्यानंतर शिर्के म्हणत असतात, तुम्ही काळजी करू नका, मी ताबडतोब इथे मालक साहेबांना घेऊन येतो, असं म्हणून शिर्के आता युगंधरच्या खोलीत त्यांना बोलवायला गेलेले असतात। दुसरीकडे आपण पाहतो आनंदी फक्त आणि फक्त ह्या गुरुजींचं बोलणं ऐकत असते, तिला दिसत तर नसतं, पण एकंदरीत त्यांचं वागणं आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आता मात्र इथे त्यांना धक्काच बसत असतो। हे सगळं काही सुरू असताना आता शेवटी पूजा हे सगळं काही मांडून झालेलं असतं आणि युगंधर सुद्धा आता इथे येऊन बसलेला असतो। जेव्हा युगंधर येऊन बसतो त्यावेळेला आता सगळेजण युगंधरच्या आजूबाजूला बसलेले असतात आणि इकडे मंत्र तर सुरू असतात। मंत्र सुरू असताना गुरुजी मात्र फोनवर लागून असतात, फोनवर बोलतच असतात, त्यामध्ये त्यांचे मंत्र सर्रास चुकलेले असतात आणि हे मंत्र चुकीचे बोलतायत ही गोष्ट आनंदीच्या ताबडतोब लक्षात येते। आनंदी म्हणत असते मनामध्येच, हे सगळं काय चाललंय। तेवढ्यात सविता विचारत असते, आनंदीताई काय झालं, तुम्हाला काही हवंय का। तेव्हा आनंदी म्हणत असते, नाही हो मला काही नको आहे, मी ठीक आहे, असं म्हटल्याबरोबर आता आनंदी मनामध्येच म्हणत असते, हे गुरुजी असे काय आहेत, हे गुरुजी तर सगळे मंत्र हे चुकीचे बोलत आहेत, नेमकं गुरुजींचं काय चाललेलं आहे आणि गुरुजी अशा पद्धतीने मंत्र हे सगळं काही का बोलत आहेत, असा आता आनंदी विचार करू लागलेले असते। आणि तेव्हा लगेच आता इकडे
गुरुजी एक करायला सांगतात आणि दुसरंच करायला लावत असतात. डोळ्याला पाणी लावा म्हणण्याऐवजी तोंडात पाणी ओता असं म्हणत असतात. आणि त्यानंतर मात्र आता आनंदीला पूर्ण खात्री पटते की ही गुरुजी चुकीचं बोलत आहेत. मग तेवढ्यातच आनंदी आता गुरुजींना मोठ्याने म्हणत असते, थांबा गुरुजी, आता थांबा गुरुजी असं बोलल्याबरोबर मात्र इथे सगळ्यांना धक्काच बसतो. आणि तेव्हा आता इथे शिल्पा म्हणत असते, ए डोक्यावर पडलीस का, काय चाललंय हां, इथे एवढी सगळं काही विधी आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि तू सरळ सरळ अशा पद्धतीने कशी काय बोलू शकतेस, काय चाललंय काय तुझं, असं ती तिला रोखूनच बोलत असते. तेव्हा मात्र आता सगळेजण उठून उभे राहतात. तेव्हा आनंदी म्हणत असते, अहो गुरुजी माफ करा, हे बघा मी इथे तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला आहे, पण तुम्ही सरळ सरळ मंत्र चुकीचे बोलत आहात, तुम्ही काहीही बरोबर बोलत नाही आहात. आता गुरुजींना राग येतो. गुरुजी म्हणत असतात, हा माझा सर्रास आणि घोर अपमान आहे. ही तुमची हिंमत कशी झाली मला इथे थांबवण्याची आणि माझा अपमान करण्याची. हा माझ्या विद्येचा अपमान आहे, हा माझा अपमान आहे. हे मी अजिबात खपून घेणार नाही आहे. तुम्ही अशा पद्धतीने माझ्यासोबत नाही बोलू शकत आहे, नाही वागू शकत आहे. तेव्हा शिल्पाचा आता इकडे पारा चढतो. शिल्पा म्हणत असते, अगे डोक्यावर पडली आहेस का, दळभद्री कुठची तुला काय माहिती आहे ग पूजेबद्दल आणि ह्या सगळ्या गोष्टीबद्दल, आणि तू इथे समिदाची पूजा व्यवस्थित होऊ नये म्हणून हे सगळं काही करतेस ना. बघ युगंधर, तुला माहिती का हे सगळं काय चाललंय म्हणून, आणि हे बघ हिने हे सगळं नाटकच केलं होतं. त्या दिवशी आश्रमामध्ये अन्नदान केलं ना, ते सुद्धा नाटकच होतं. आणि आत्ता हे सगळं काही ती जे करते ना ते सुद्धा मुद्दामून करते, लक्षात येते का तुझ्या युगंधर, असं बोलल्याबरोबर आता मात्र आनंदी म्हणत असते, नाही हे बघा ताईसाहेब, मी असं काही नाही करत आहे. अहो खरं सांगायला मला गुरुजींचे पूर्ण मंत्र चुकत आहेत. मग आता इथे लगेचच विद्याधर पुढे येतो. विद्याधर म्हणत असतो, बाप रे बाप, अरे काय चाललंय ह्या घरामध्ये. आता ह्या युगंधरची बायको म्हणजेच आनंदी सांगणार गुरुजी बरोबर आहेत का चुकीचे आहेत म्हणून. काय चाललंय काय, समिधा वहिनीचं श्राद्ध बहुतेक होणार नाही, समिधा वहिनीच्या श्राद्धामध्ये विघ्न आलेलंच आहे. मग आता इथे युगंधर विद्याधरला म्हणत असतो, तुझं थोबाड बंद ठेवणार आहेस का, आत्ताच्या आत्ता गप्प बसायचं, समजलं, एक शब्दसुद्धा तोंडातून काढायचा नाही, कळलं का तुला. आता इकडे युगंधरचा बोलण्याचा तोरा आणि आवाज सगळं काही बदललेलं असतं. तेव्हा विद्याधर म्हणत असतो, अरे बाप रे बाप दादा, तुझा तर आवाज पूर्णच बसलाय की, तुला तर धड नीट बोलता सुद्धा येत नाही, म्हणजे त्या कालच्या दारूचा चांगलाच इफेक्ट झालेला आहे बहुतेक. असं म्हटल्याबरोबर आता श्राद्ध कसं होणार, दुसरा गुरुजी बोलेपर्यंत उशीर होईल, मुहूर्त टळून जाईल, असं म्हणता क्षणी आता इकडे पाठीमागून आनंदी पाटावर बसलेली असते आणि ओम असा सुंदर गोड आवाज तिच्या तोंडातून बाहेर निघतो. सगळ्यांचं लक्ष सरकन पाठीमागे जातं. हा राडा आणि त्यामध्ये आनंदीच्या तोंडून ऐकलेला तो गोड आवाज आणि निघालेलं ओम, हे सगळं काही पाहिल्याबरोबर सगळे आनंदीकडे बघतात. आनंदी गुरुजींच्या जागेवर बसलेली असते. गुरुजी मात्र सरळ सरळ तिथून निघून गेलेले असतात. आता शिल्पा म्हणत असते, अगे अगे दळभद्री भिक्कारजी कुठची, चल उठ, इथे गुरुजींच्या जागेवर बसण्याची तुझी हिंमत झाली कशी, तू समजतेस काय स्वतःला, उठ लवकर, तुझी लायकीसुद्धा आहे का तिथे बसण्याची, उठतेस का नाही. आणि तेव्हा सगळेजण पाहत असतात. आता मात्र आनंदी काहीच बोलत नाही. आनंदी हात जोडून डोळे बंद करून तिथे बसलेली असते, ती काहीही बोलत नाही. तेव्हा आता इथे शिल्पा म्हणत असते, तुला इथे समिधाचं श्राद्ध झालेलं पाहतच नाही आहे, गुरुजींच्या जागेवर बसलीस तू, तुला लाज कशी वाटत नाही गुरुजींच्या जागेवर बसायला. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू फक्त इथे नाटक करतेस. तुला खरंच असं वाटायला लागलेलं आहे की काय तू ह्या घरची आणि मालकीण आहेस म्हणून. मग आता इथे विद्याधर म्हणत असतो, बाप रे बाप, कसले दिवस आलेत आणि कसलं काय काय होतंय आणि काय नाही हे तर समजतच नाही आहे. बापरे काय बाबा ह्या घरामध्ये, अरे दादा तुझी बायको गुरुजीच्या जागेवर बसली म्हणजे आता खरंच तुझी बायको इथे श्राद्ध वगैरे करणार आहे की काय, बघितलंस का दादा. अगं ताई ह्या घराचं काय होणार आहे, काय चाललंय निंबाळकरांच्या घरामध्ये तर काही कळत नाही बघ. बाबो असं व्हायला तर नको आहे बरं का, पण हे सगळं असं होतंय ना त्यामुळे तर आता काय करायचं आणि काय नाही ते कळतच नाही आहे. मग आता इथे शिल्पा म्हणत असते, उठव तिला पटकन. सविता आनंदीच्या बाजूला जाते आणि तिला म्हणत असते, हे बघा आनंदीताई उठा, सगळे मोठी माणसं तुम्हाला उठा म्हणून सांगतायत, प्लीज उठा ना. मग आता आनंदी म्हणत असते, नाही हे बघा माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला दुसरा गुरुजी बोलवायचा म्हटलं तर साधारण 1.5-2 तास जाणार आणि त्यामध्ये इथे काही जरी झालं तरीसुद्धा
तुमचा मुहूर्त आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे टळून जाणार आणि तेच नको आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे समिधाताईचं श्राद्ध होणं हे फार जास्त गरजेचं आहे आणि त्यासाठीच मी हे सगळं काही करायले. अगे तुला काय येतंय नेमकं आणि तू कशाबद्दल बोलतेस? तेव्हा आनंदी म्हणत असते, मला माहितीच सगळ्या विधी. मला सगळं काही कळतंय. बापू म्हणत असतात, हे बघ असं करू नकोस बाळा. काही जरी झालं ना तरी एक गोष्ट लक्षात ठेव, समिधाचं श्राद्ध आहे आणि प्लीज तू उठावंस असंच मला वाटतंय. तू तिथे बसू नकोस. प्लीज उठ आनंदी. मग आता आनंदी म्हणत असते, बापू तुम्ही काळजी करू नका. समिधाताईचं श्राद्ध आणि त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार आहेत. काही जरी झालं तरीसुद्धा तुम्हाला काळजी वगैरे करण्याची काही गरज नाही, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आणि तुम्हाला सांगू का बापू, मला समिधाताईंचा आदर आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या माहिती आहेत. काही जरी झालं ना तरीसुद्धा समिधाताईंचं श्राद्ध मी करणार आणि ते वेळेतच पार पडलं पाहिजे. आता इथे मात्र आनंदी म्हणत असते, मी सुद्धा अनाथ आहे, मला सुद्धा आई वडील नाही येतं. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का बापू, हे बघा ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती येतं. मला सगळे श्राद्धाचे विधी वगैरे सगळं माहिती आहे. कारण आमच्याकडे गुरुजी बोलवण्यासाठी तेवढे फारसे पैसे नसायचे, त्यामुळे आबा सगळं काही करायचे आणि आबाच्या पाठीपाठीच त्यानंतर मी हे सगळं काही करू लागले आणि त्यानंतर आम्ही घरीच आमच्या आईबाबांचं श्राद्ध करू लागले. त्यामुळे मी यथासांग पद्धतीने हे श्राद्ध व्यवस्थित पार पाडण्याचा प्रयत्न करेल. माझ्यावर विश्वास ठेवा. पण शिल्पाचा मात्र माज काही कमी झालेला नसतो. शिल्पा तिला म्हणत असते, तुला सांगितलं ना आत्ताच्या आत्ता उठायचं म्हणून, इथून उठ लवकर. आणि तेव्हा आता युगंधर थांबवत असतो, तो म्हणजे शिल्पाला. तो म्हणत असतो, थांब ताई. तेव्हा ती म्हणत असते, अरे युगंधर तू वेडा आहेस का? अरे ह्या पोरीला. तेव्हा आता इथे युगंधर म्हणत असतो, आनंदी मला एक गोष्ट सांग, आज माझ्या समिधाचं म्हणजेच माझ्या बायकोचं श्राद्ध आहे आणि तुला खरंच विधी येतात का? तेव्हा आनंदी म्हणत असते, हो मालक साहेब, मला सगळे विधी येतात आणि सगळे व्यवस्थित येतात. तुम्ही काळजी अजिबातच करू नका. मग आता इथे युगंधर म्हणत असतो, जर त्यातला एक जरी विधी चुकला, एक जरी विधी इथे खोटा ठरला किंवा चुकीचं काही जरी झालं तरीसुद्धा गाठ माझ्याशी आहे, समजलं का? आनंदी म्हणत असते, मालक साहेब तसं काही बी होणार नाही. तुम्ही काळजी अजिबातच करू नका. सगळं काही व्यवस्थित होईल. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का, विधी अगदी चांगल्या आणि उत्तम पद्धतीनेच पार पडतील ही खात्री मी तुम्हाला देते, असं सुद्धा आता इथे आनंदी बोलू लागलेली असते. आणि त्यानंतर मग आता इथे दुसरा गुरुजी बोलेपर्यंत जवळपास मुहूर्त चुकून गेलेला असेल आणि त्यानंतर मात्र आपल्याला काहीही करता येणार नाही, असं सुद्धा आता इकडे युगंधर बोलत असतो. आणि त्यानंतर आता त्याने आनंदीला हे सगळे विधी आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला सांगितलेल्या असतात आणि विधीला सुरुवातसुद्धा करायला सांगितलेली असते. आता आनंदी मात्र विधीला सुरुवात करत असते आणि त्यानंतर युगंधर मात्र आता तिथे बाजूला बसलेला असतो. आता इकडे युगंधर म्हणत असतो, समिधा माझी बायको, तिच्या आत्म्याला शांती लाभावी आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी मी करत आहे. कारण काही जरी झालं तरीसुद्धा मला हा विधी व्यवस्थित पद्धतीनेच पार पाडायचा आहे. ही सुद्धा गोष्ट तू व्यवस्थित आनंदी लक्षात ठेवायची, असं बोलल्याबरोबर आनंदी म्हणत असते, तुम्ही मालक साहेब अजिबात काळजी करू नका. सगळं काही व्यवस्थित आणि तुम्ही म्हणाल त्याच पद्धतीने सगळं होणार आहे, असं सुद्धा आता इथे आनंदी बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो इकडे आनंदी त्या गुरुजींच्या जागी बसलेले असते आणि त्यानंतर सर्वांना बसायला सांगत असते. जेव्हा ती सर्वांना बसायला सांगते त्यावेळेला म्हणत असते, आता सर्वांनी इथे समिधाताईंच्या फोटोला नमस्कार करा हात जोडून. आणि त्यानंतर आता मंत्र म्हणायला सुरुवात करत असते. सुरुवातीला म्हणत असते, समिधाताई तुमच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून हा विधी करण्यात येत आहे आणि तो तुम्ही स्वीकार करून घ्यावा, असं सुद्धा आनंदी बोलत असते. आणि हे सगळं काही बोलत असताना आता मात्र आनंदीला भरून सुद्धा येतं असतं, कारण आज मात्र तिच्यावर इथे युगंधरने विश्वास दाखवलेला असतो आणि विश्वास दाखवल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने सुद्धा इथे आता
होऊ लागलेल्या असतात. आनंदी आता इकडे डोळ्यात पाणी आणत असते आणि समीराच्या फोटोला नमस्कार करत असते आणि नमस्कार करूनच आता इथे तिने हे सगळे मंत्रोपचार करायला सुरुवात केलेली असते. ओम कृष्णाय नमः, ओम वासुदेवाय नमः, हे ज्या पद्धतीने आनंदी सांगते आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने इथे आता युगंधरला सांगण्यात येत असतं, युगंधरसुद्धा अगदी त्या पद्धतीने हे सगळं काही करायला सुरुवात तो करू लागलेला असतो. आणि त्यानंतर मात्र आता आपण पाहतो आनंदीने हात जोडलेले असतात आणि आनंदीने हात जोडल्यानंतर आता इथे ती म्हणत असते, काही जरी झालं तरीसुद्धा हे श्राद्ध आणि ह्या सगळ्या गोष्टी होणं फार जास्त महत्त्वाचं आहे. मग आता आनंदी मंत्र म्हणत असते आणि आनंदी मंत्र म्हणत असताना विद्याधर मात्र त्याचं वादळ येण्याची वाट पाहत असतो. कधी एकदाचं वादळ येतंय आणि कधी एकदाचं हे सगळं काही होतंय, ह्याच गोष्टीची त्याला आता इथे वाट बघायची असते. काही जरी झालं तरीसुद्धा इथे मात्र ते वादळ आलं पाहिजे आणि ते वादळ आल्यानंतर मग ही पूजा आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा होत आहेत, काय होत आहेत हेच त्याला पाहायचं असतं. आणि त्याचमुळे तो सगळं काही करून ठेवलेलं असतं. कारण त्याने इथे जे काही युगंधरचा मुलगा त्याचबरोबर मुलगी हे जे तिघं आहेत त्या तिघांनासुद्धा तो भेटलेला असतो आणि त्या तिघांनासुद्धा भेटल्यानंतर आता इकडे त्याला हे दाखवून द्यायचं असतं की काही जरी झालं तरीसुद्धा इथे ह्यांच्या नात्यामध्ये हे वादळ आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्याच पाहिजेत असं त्याचं म्हणणं असतं. तर आता आपण पाहतो इथे दुसऱ्या बाजूला मात्र आनंदी एक एक करून सगळे काही मंत्र म्हणायला सुरुवात करत असते आणि सगळे काही मंत्र म्हणत असताना आता मात्र इथे आनंदीचे डोळे भरून येत असतात. पण हे मंत्र म्हणत असताना अक्षरशः ज्या पद्धतीने गुरुजी मंत्र म्हणतात त्याच पद्धतीने हे मंत्र आणि हे सगळं काही सुरू आहे असं सुद्धा आता इथे आनंदीला वाटू लागलेलं असतं. पण आता मात्र विद्याधर 1, 2, 3, 4 आणि 5 असं काउंट करतो आणि तेवढ्यातच आता युगंधरची तिन्ही मुलांची धमाकेदार अशी एंट्री आता इथे युगंधरच्या या घरामध्ये होताना आपल्याला पाहायला दिसत आहे. आता हे सगळं विद्याधरने का केलेलं असावं आणि कशामुळे, त्याचबरोबर ह्या मुलांचं नेमकं रहस्य काय आहे, म्हणजे ही मुलं एवढी दिवस कितीतरी दिवस हे इथून बाहेर का राहत होती आणि त्याचबरोबर इथे समिधाच्या जाण्याला हे सगळेजण का आणि कशामुळे इथे जबाबदार युगंधरला धरतात हे सुद्धा माहिती नसतं. आता तो मुलगा आल्याबरोबर इथे लगेचच त्या हवनामध्ये पाणी ओततो आणि हवनामध्ये पाणी ओतल्याबरोबर आता लगेचच त्या हवनाला तो पूर्णतः विझवून टाकण्याचं काम करत असतो. जेव्हा त्या हवनामध्ये पाणी ओततो त्यावेळेला मात्र इथे आता युगंधरचं लक्ष त्याच्याकडे जातो आणि तो जोरातच ऋत्विक असं म्हणत असतो आणि तेवढ्यात माई आणि ह्या सगळ्यांना खूपच मोठा इथे आता धक्का बसलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र हे सगळं काही होत असताना आनंदीला कळत नसतं नेमकं हे सगळं काही काय चाललेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, ही गोष्ट तर आता इथे ह्यांना समजलेली नसते. पण आता हा म्हणत असतो तुमचं काय चाललेलं आहे, तुम्ही हे सगळं का आणि कशामुळे करताय आणि त्याचबरोबर तुमची हे सगळं काही करण्याची अशी हिंमतसुद्धा कशी होते असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आता युगंधरला अजूनच टेन्शन आलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागात एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या भागामध्ये सुद्धा सेम तोच प्रोमो आहे. त्याच प्रोमोमध्ये इथे दाखवलेला आहे की आनंदी पाहत असते की इथे ही युगंधर साहेबांची मुलं आहेत आणि युगंधर साहेबांना ही 3 मुलं आहेत ही गोष्ट आनंदीला माहिती नसते आणि आनंदीला माहिती नसल्यामुळे आता मात्र इकडे काय होईल, कशा पद्धतीने ह्या गोष्टी होतील हे पाहणं मात्र फारच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. पण आता हे सगळं विद्याधरने घडून आणलेलं आहे आणि आनंदीमुळे आता हे श्राद्ध कशा पद्धतीने पार पडते आणि कशा पद्धतीने आता आनंदी ह्या मुलांचा सामना करते आणि जर ही मुलं इथे राहिली तर मग काय होणार आहे हे सुद्धा पाहणं तेवढंच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे.
तर आता इकडे तो म्हणत असतो, आत्ता हे सगळं काही जे करताय ना, ते माझी आई असताना केलं असतं. माझी आई असताना काळजी घेतली असती, तर ह्या सगळ्या गोष्टी करण्याची आणि होण्याची तुम्हाला गरजच पडली नसती. असं सुद्धा आता इकडे तो मुलगा बोलत असतो. आणि माझ्या आईला मारण्याचं मेल्याची तुम्हीच जबाबदार आहात. तुमच्यामुळे माझी आई मेली आहे, असं सुद्धा तो आता इकडे स्पष्टपणे बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो, हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे की आनंदीला आता ह्या मुलांना सावरून घ्यायला, त्यांचं मन जिंकायला जमेल का? आनंदीसमोर आता पुन्हा खूप सारे आव्हानं येणार आहेत. हे सुद्धा तेवढंच जास्त इंटरेस्टिंग आहे. तर पाहत राहा आनंदी. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.